उघडून जेवायला बसणार की दामिनी त्याला आवाज देऊन तिच्या जवळ बसायला सांगते. तो पण काही न बोलता मग डब्बा तिच्याजवळ घेऊन जात तिच्या समोरच बसतो. दामिनी थोडं व्यवस्थित बसत थोडं पुढे सरकून चपाती भाजीचा पहिला घास मोडून आता त्याच्या ओठांजवळ धरते. अनिल मात्र भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत राहतो. येणाऱ्या दुःखाची झळ कसं सहन करणार होतं त्याचं हे निरागस पाखरू. तिच्याकडे बघतच मनात विचार चमकून जातो. काय झालं? तो त्याच्या विचारात होताच की दामिनीचा आवाज कानांवर पडतो आणि तो त्याच्या दिवसातून बाहेर येतो. तिच्यापासून नजर चोरत तो डोळ्यातील पाणी परतवून लावतो आणि तिच्याकडे बघतो तर ती हातात घास पकडून होती. पुढे होत तो तिच्या हातातून घास खाऊन टाकतो. तसं तिच्या पण ओठांवर हलकं हसू पसरतं. जे बघत अनिल मनातच काहीतरी पक्का निर्धार करतो आणि समाधानाने तिच्या हातून पोटभर जेवण करू लागतो. दुसऱ्या दिवशी अनिल बोलल्याप्रमाणे तो दामिनीला घेऊन घरी जायला निघाला होता. हॉस्पिटलमधून बाहेर पडताच रामसिंग त्याच्यासमोर येऊन उभा राहतो. तो गेले 2 दिवस हॉस्पिटलमध्ये पण त्याची ड्युटी निभावत होता. सरपंच, गाडी तयार आहे. आइये, चलिये मॅडम. अनिलच्या हातातील बॅग स्वतःच्या हातात घेत बोलतो. अनिल गाडीचा दरवाजा उघडून आधी दामिनीला व्यवस्थित गाडीत बसवतो आणि नंतर दुसऱ्या बाजूने तो स्वतः तिच्या शेजारी जाऊन बसतो. ते दोघेही गाडीत बसताच रामसिंग गाडी घराकडे घेतो. अवघ्या काहीच मिनिटात दामिनी आणि अनिल घरी पोहोचतात. तिची सगळी फॅमिली दारात उभी राहून तिची वाट बघत होती. गाडीतून खाली उतरताच ती सगळ्यांकडे बघून एक हलकी स्माईल देते सगळ्यांनाच. गोदावरी पुढे येत तिच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकतात आणि तिला हात देत हळूहळू घरात घेऊन जातो. रूममध्ये जाऊन आराम करायचा आहे. आतमध्ये येताच अनिल तिला विचारतो. नाही, थोडा वेळ इथेच बसेन सगळ्यांबरोबर. सगळ्यांकडे नजर टाकून ती बोलते. तसा अनिल तिला तिथेच सोफ्यावर बसवतो. दामिनी शांत बसून होती पण तिथे कोणाला काय बोलायचं हे समजत नव्हतं. सगळ्यांचेच बारीक चेहरे झाले होते जे बघून दामिनीला पण वाईट वाटतं. पण परिस्थितीच अशी होती की कोणी काहीच करू शकत नव्हतं. सगळे असेच गप्प बसून होते की बाहेर अंगणात गाडी थांबल्याचा आवाज येतो. एवढ्या सकाळी सकाळी कोण आलं हे बघण्यासाठी अनिल बाहेर जातो तर समोर रामसिंग, दामोदरराव आणि रघु काकांना अडवून ठेवलं होतं. सोबत काकी आणि वसुंधरा पण होत्याच. अरे, आम्हाला फक्त दामिनीला भेटायचं आहे. फक्त एकदा तिच्याशी बोलू दे आम्हाला. रघु काका त्याचा हात बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते पण एक होता की खांबासारखा उभाच होता. तुसभर इकडे ना तिकडे तुसभर सरकत होता. काय धीट माणूस आहे. काल हॉस्पिटलमध्ये गेलो तर तिथे पण याने चढवलं आणि इथे पण तिला साधं बघू देत नाहीये. रघु काका पण आता चांगले चिडतात त्याच्यावर. रामसिंग, येऊ दे त्यांना आत. शेवटी अनिल मागून आवाज देत म्हणतो. रामसिंग मागे वळून अनिलकडे बघतो. नहीं सरपंच, मैडम जी ने कहा है कि उन्हें किसी भी बाहर की इंसान से नहीं मिलना. रामसिंग बोलतो तर इकडे अनिलच्या पण कपाळावर आठ्या पडतात. मैं कह रहा हूं ना, आने दो उन्हें अंदर. तो आता जरा त्याच्यावर आवाज चढवतो. त्याचा चढलेला आवाज ऐकून घरातले पण सगळे हळूहळू बाहेर येतात. अमृता आणि ज्योती दामिनीला आधार देत तिला उठवतात आणि तिला पण बाहेर घेऊन येतच असतात की दरवाजात आल्यावर दामिनी नजर वर करून समोर बघते तर गोखले परिवाराला समोर बघूनच तिचं बाहेर पडणार पाऊल तिथे अडकलं जातं. समोर बघतच ती त्यांच्यावरून नजर हटवते.
आणि परत आत निघून जाऊ लागते. स्पेशल तर तोंड फिरून घेतलं होतं तिने. ते जे बघून गोखलेंच्या मानाखाली गेल्या होत्या. दामिनी एकदा भेटून घे त्यांना. अनिल तिच्या जवळ येऊन तिला त्यांना भेटण्यासाठी तयार करणार की दामिनी त्यांच्याकडे बघते. मला कुठल्याच बाहेरच्या माणसाची सहानुभूती नकोय. माझं कुटुंब माझ्या सोबत आहे हे खूप आहे माझ्यासाठी. मला नाही भेटायचं कोणाला. दामिनी धारदार आवाजात तडक मागे वळते. मागे बघून बोलू लागते. तिच्या पुढे कोण काय बोलणार. ती 1-2 पावलं पुढे गेलीच होती की मागून तिला वसुंधराचा आवाज येतो. असं तोंड फिरवून जाऊ नकोस दामिनी. फक्त एकदा आमच्या मनाचा विचार कर. जीव तुटतोय ग आमचा तुझा एक नजर बघण्यासाठी, तुला भेटण्यासाठी. आई आहे मी तुझी. वसुंधराचा आवाज चांगलाच भरून आला होता. तिचं असं त्यांना डावलून जाणं जिव्हारी लागलं होतं त्यांच्या. कोण आई? हा कुठली आई? तुमच्या तोंडून आई हा शब्द शोभत नाहीये वसुंधराबाई. त्यांचं शेवटचं वाक्य ऐकून मात्र दामिनीला एवढा वेळ तिचा अडवलेला राग अनावर झाला. रागातच ती बाहेर येत अगदी वसुंधराच्या समोर उभी राहते. तळपायाची आग मस्तकात गेली होती तिच्या. डोळे असे लाल भडक झाले होते की जणू आगीचा भडकाच. तिचा हा पावित्र्य बघून बाकी सगळ्यांच्याच मात्र तोंडचं पाणी पळालं होतं. अगदी अनिल सुद्धा अवाक होऊन तिच्याकडे बघत राहिला होता. आज आठवलं होय तुम्हाला मी तुमची मुलगी आहे म्हणून? माझ्या संसाराची फार राख रांगोळी झाल्याच जमा आहे फक्त तुमच्यामुळे. लाख तुम्ही म्हणाल की माझ्याबरोबर जे काही झालंय मागच्या 2 दिवसात त्यात तुमचा काहीच हात नाही आणि नसेल पण. याचा अर्थ तुम्ही माझ्या गुन्हेगार नाही असं होत नाहीये वसुंधराबाई. दामिनी आज त्यांना अगदी परक्यासारखी वागणूक देत होती आणि हे बघून वसुंधराबाईच काळीज पिटाळून निघत होतं. डोळे तर भरून आलेच होते त्यांचे. दामिनी, काय बोलतेस तू? तुला कळतंय का? तू काय बोलतेस? यावेळी तू रागात आहेस. चल आतमध्ये जाऊन आराम कर. दामिनीचा आक्रोश बघून अनिल आता घाबरला होता. तिला स्वतःला याचा खूप त्रास होईल असा विचार करून तो तिला शांत करायला म्हणून तिच्या जवळ जात तिला बोलतो. काही चुकीचं बोलत नाहीये मी. जे बोलतीये ते खरं आहे. आज सगळ्यांसमोर उभी होती ती फक्त त्यांची दामिनी नव्हती. ती होती आपल्या पिल्लांना गमावून बसलेली एक जखमी वाघीण. तिला शांत करणं आता कोणाच्या हातात नव्हतं. आज ती जखमी वाघीण खवळली होती. जन्म झाल्यावर जशी नाळ तुटती, या बाईने एक नजर साधं बघितलं नाही माझ्याकडे. का तर मी मुलगी म्हणून जन्माला आली. बाळाचा जन्म झाल्यावर 5वीला जेव्हा एखाद्या बाळाची आई सटवाई पुसते ना, तेव्हा तिला हेच मागणं मागते की माझ्या बाळाचं नशीब खूप चांगलं लिहून जा. त्याच्या ओंजळीत फक्त सुख आणि सुखच येऊ दे. पण हिने मात्र माझी 5वी पुजायला पण नकार दिला. माझ्या नशिबाची पाटी कोरीच ठेवली या बाईने. आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.